Hey guys, welcome back to Ajinkya vlog. So today vlog is about mom content. मी अर्बनिक कंपनीबद्दल बोलणार आहे. मी अर्बन कंपनीमध्ये हाऊस क्लिनिंग बुक केलं होतं. तो हाऊस क्लिनिंगमध्ये पण 3 पार्ट्स आहे, क्लासिक, प्रीमियम, प्लॅटिनियम. मी क्लासिक घेतलं होतं. ते प्रॉपर मी 9:30चं बुक केलेलं. ते प्रॉपर 9:30-10पर्यंत आले होते. आणि बघा त्यांनी बेडरूम स्टार्ट केलं आहे. प्रॉपर व्हॅक्यूम क्लिनरने सगळे स्लायडिंगमधली घाण काढत होते. मध्ये माती वगैरे अडकतं ते काढलेले त्यांनी. इवन त्या आतमध्ये त्यांनी सगळं काढून साफ केलं होतं खिडकीच्या. आणि दुसरा माणूस तो वॉर्डरोब साफ करत होता. प्रॉपर पुसून वगैरे घेतलेलं. आतलं पण सामान त्यांनीच काढलं आणि प्रॉपर पुसून घेतलं. प्रीमियम क्लासिक होतं म्हणून त्यांनी आतले कपडे काढले नाही, मी वरूनच पुसून घेतलं. प्रीमियम असतं तर ते आतलं पण इंटेरियर केलं असतं, एक्सटिरियर होतं आपलं. तो प्रॉपर पुसून घेत होता. नेक्स्ट त्यांनी TV सुद्धा पूर्ण काढून व्यवस्थित पुसून घेतलं आणि परत लावलीसुद्धा. मागून पुढून सगळं वायरिंगपासून सगळं साफ करत होते ते. टाईल्स, स्लायडिंगचे काचा, इवन स्लायडिंगचे जाळी पण त्यांनी प्रॉपर काढून धुवून बाथरूममध्ये धुवून परत लावली. डीप क्लिनिंग होतं आपलं. तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटावं कसं काम करतं म्हणून मी हे व्हिडिओ बनवलं आहे. आणि लास्ट अँड फायनल त्यांनी मॉपिंग केली, पुन्हा पुसून घेतलेलं आधी. बघा ही फायनल रिझल्ट. स्विच पण साफ केलेलं पूर्ण, स्विचेसपासून टाईल्स, TV, प्रॉपर ते कपाट, स्लायडिंगचे काचा, पडदे, जाळ्या, AC, वरचं सिलिंग, वॉल, फोटो फ्रेम्स, बेड साईडून सगळं पुसलं होतं. फॅन बघा, फॅन किती चमकवलं होतं. फॅन पण मस्त पुसलं होतं. पुन्हा वॉर्डरोब, मिरर स्वच्छ पुसून घेतलं होतं. आतलं सामान काढून त्यांनी परत व्यवस्थित लावून पण टाकलं आतमध्ये. खालचं मॉपिंग पण मस्त केलेलं, पुसून घेतलेली लादी. मस्त झालं होतं. मस्त क्लीन अँड क्लिअर दिसत होती बेडरूम. सो ग्रेट, थम्स अप. आता किचनची बारी. मेन मी किचनसाठीच डीप क्लिनिंग घेतलं होतं, कारण किचनमध्ये खूप घाण झालं होतं. सिलिंग फॅन, आपला एक्झॉस्ट फॅन, टाईल्स खूप ऑइली झाल्या होत्या. तर फर्स्ट त्यांनी स्टार्ट सिलिंग एक्झॉस्ट फॅननेच केले. इवन ते किचनच्या ट्रॉल्या काढून बाथरूममध्ये धुवून व्यवस्थित ते लावत होते. हे बघा टाईल्स साफ करत आहेत. की ट्रॉली त्याच्यामधला मॅट पण ते पुसून धुवून परत लावत होते. प्रॉपर धुवून घेत होते वॉश करून आणि परत अटॅच करत होते, परत लावत पण होते आत. हे बघा किती क्लिअर केलं त्यांनी. खूप चिकट झालं होतं. गॅसचं मीटर पण खूप घाण झालं होतं, त्याने ते पण साफ केलं. आता हे आतलं किचन ट्रॉलीच्या वरचं ते पण काचेचं त्यांनी पूर्ण काढून वर पूर्ण पुसून घेतलं आणि परत इवन ते परत लावलं आतमध्ये त्यांनीच. क्लीन अँड क्लिअर एकदम पुसत होते, थोडा पण कंटाळा न करता. काना कोपरा सगळा साफ करत होते ते. डेट गुड. आता फॅन साफ करतात. फॅन पण खूप घाण झालं होतं, काळं झालं. व्हाईट फॅन आहे माझं किचनमध्ये. ते किचनच्या ऑइलिंग, स्वयंपाकाच्या ऑइलनी खूप काळं झालं होतं ऑइलमुळे. ते पण त्यांनी स्वच्छ पुसून काढलं एकदम. हे बघा बाहेरून पण पुसून घेत आहे ट्रॉल्या. 2 जण आलती, एक जण दुसरं काम तर एक जण दुसरं काम करत होता.
आणि प्रॉपर पुसून व्यवस्थित परत लावून टाकले होते. खालून वरून सगळं प्रॉपर पुसलं होतं. नळ, इवन नळ पण त्यांनी साफ केली होती. किचनचं नळ पण साफ केलेलं. किचनचं प्लॅटफॉर्म, हे घ्या फायनल रिझल्ट. स्वच्छ दिसत होते. व्हाईट छान केलं होतं त्यांनी. छान पुसून काढलं सगळं. किचनचे बॉक्स, किचनचे ट्रॉल्या, टाइल्स, एक्झॉस्ट फॅन, मीटर, गॅस मीटर, फिल्टर पण मस्त स्वच्छ पुसून काढलं होतं. फ्रीज पण पुसलं त्याने. पुढे घेऊन सगळं मागून पुसून काढलं होतं सगळं. टाइल्स, वरचे ट्रॉल्या मस्त चमकत होते. फॅन बघा किती स्वच्छ निघालाय. ओव्हरऑल खूप छान साफ केलं त्याने. एकदम डीप क्लिनिंग केले. कानाकोपरा साफ केला. थम्स अप. मस्त. आता आली बेडरूमची वारी, हॉलची वारी. तर परत त्यांनी व्हॅक्यूमने हे साफ केलं. खिडक्या, स्लायडिंगच्या आत माती असते ते काढले त्याने. स्लायडिंग याच्याने व्हॅक्यूमने ओढून. मोस्टली असं साफ करता येत नाही. आपण पण करतो, पण असं डीप क्लिनिंग आपल्याला पण जमत नाही. सगळ्याचकडे एक व्हॅक्यूम क्लीनर नसतं. सो हे मस्त, मला हे खूप आवडलं. हे बघा दुसरा मला तो याचं साफ करत होता सगळं. आपल्या टी व्ही युनिटचं काढून सगळं टी व्ही युनिट साफ करत. त्याच्यामधल्या सगळ्या वस्तू काढून धुवून त्यांनी व्यवस्थित लावल्या. देवाराव गौतम बुद्धांची मूर्ती धुवत होता. आणि हे फॅन साफ करतायत. हे टी व्ही युनिट सगळं साफ करून घेतलंय. कानाकोपरा त्याच्यातलं एक वस्तू त्यांनी काढून पुसलंय. हे सोफा पण व्हॅक्यूमने प्रॉपर त्यांनी झाडून घेतलं. आतमध्ये माती बसते म्हणून त्यांनी व्हॅक्यूमने ते प्रॉपर काढून घेतलं सगळं. हे बघा, कॉर्नरमध्ये जास्त माती बसलेली असते. ते व्हॅक्यूम क्लिनरने त्यांनी प्रॉपर पुसून प्रॉपर ओढून घेतलीच ती माती. जेव्हा व्हॅक्यूमने पूर्ण काढून घेतलं सगळं घाण. मुद्दाम व्हिडिओ काढून घेतले म्हणजे तुम्हाला पण कळावं कसं काम करतात. हे आता मॉपिंग करतात. प्रॉपर पुसून घेत आहेत लादी. A to Z वस्तू जे दिसतंय ते त्यांनी सगळं पुसून घेतलंय. हे बघा फायनल रिझल्ट. स्विचेस सगळे, स्विच बटन्स. फायनल रिझल्ट बघा किती स्वच्छ दिसतंय. हा टाइल्स. हे टी व्ही युनिट पुन्हा साफ केलं त्यांनी. सगळं पुसून सगळ्या वस्तू पुसल्या. सगळं टी व्ही युनिट पुसलं. गौतम बुद्ध बाबासाहेबांची मूर्ती धुतली. टाइल्स साफ केले. टाइल्स पुसून घेतल्या. इवन ते वॉलला लावले मी फ्लावर, ते पण त्यांनी काढून बाथरूममध्ये धुवून परत लावले. ह्याच्याबद्दल बोलते मी. ते पण काढून त्यांनी धुवून लावले. फॅन, लाईट्स, ते लॅम्प, प्रॉपर फॅन साफ केला त्यांनी. मस्त. थम्स अप. आता मधल्या पॅसेजची बारी. त्याने पूर्ण टाइल्स स्वच्छ पुसून घेतले होते मधल्या पॅसेजचे.
एवढं स्वच्छ पुसतायत. हे खाली सगळी माती जमा झालेली कचरा ते भरताय. इवन कपड्याचे रॉड वगैरे पुसून घेतलं होतं त्यांनी. टाइल झाडून वगैरे पुसून स्वच्छ केल्या होत्या. स्विचेस, बटन सगळे व्यवस्थित पुसून काढले. वॉशिंग मशीन पण पुसून घेतली होती. आणि बघा थम्स अप. आता बाथरूम पण त्यांनी स्वच्छ धुवून घेतलं. सगळं झाल्यानंतर त्यांनी बाथरूम धुतलं. सगळे टाईल्स धुवून काढले. नळ पण धुतली सगळी व्यवस्थित स्वच्छ. खालचा फ्लोर. हे पण थम्स अप, ग्रेट. आणि हे टॉयलेट पण तसं स्वच्छ धुवून घेतलं होतं सगळं. नाईस. सो ना मी आता रिव्ह्यू देते. रिव्ह्यू तर मी थम्स अपच बोलणार. ओव्हरऑल त्यांनी खूप छान डीप क्लिनिंग केलं होतं. काना कोपरा साफ करून दिला होता. घर अगदी स्वच्छ दिसत होतं. तर मी बोलते वर्षातून एकदा करून गेला काय हरकत नाही. असं तर आपण साफसफाई करतच असतो, सारखं पुसत असतोच आपण. पण वर्षातून एकदा डीप क्लिनिंग करून घेणं त्यांच्याकडनं काय हरकत नाही. सो गो फॉर इट. बाय.